उपयोगवाद होऊन राहिला आहे. प्रत्येक वर्गात ग्रीन बोर्ड लागलेले आहे आणि ते लागलेले ग्रीन बोर्डवर आपण टीचिंग करत आहोत. म्हणजे खरा शिक्षक आमदार शिक्षकांच्या गरजेनुसार सोयी पुरवणारा कसा असल्याला पाहिजे त्याचं उदाहरण मला वाटते सरनाईक साहेब राहू शकतात. आणि यामुळे सरनाईक साहेबांकडनं आपल्या अपेक्षा बऱ्याचशा जास्त वाढलेल्या आहेत. मला आनंद याचा होतो की ज्यावेळेस सरनाईक साहेब इलेक्शन लढणार होते, पहिले प्रचाराला ज्यावेळेस सरनाईक साहेब आले होते त्यावेळेस ऑलरेडी माझी नियुक्ती झालेली आहे. त्यावेळेसच सरांनी केलेली होती माझी नियुक्ती. पण असो, आज वापस योग आला तर चांगलं वाटलं. आता शाळेला गरज जे आपण म्हणतो आता डिजिटलायझेशन चालू आहे, या दृष्टिकोनातून प्रत्येक शिक्षकाला आता UISचं काम, अपार IDचं काम किंवा अजून संबंधित ऑनलाईन कामे करायची असतात. यामुळे शाळेला संगणक संच फार आवश्यक आहे. याकरता विनंती आहे साहेबांना की साहेबांनी संगणक संच, कलर प्रिंटर म्हणा, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर म्हणा, व्हर्च्युअल बोर्ड म्हणा आपल्याला, आणि क्रीडा साहित्य यासारखा जर आपल्याला मदतीचा हातभार सरांकडनं मिळाला तर निश्चितच आपल्याला अजून चांगलं कार्य करण्यासाठी मदत होईल. आणि सरनाईक साहेबांचा तसा प्रभावही आहे आणि सर करू शकतात, या कारणाने सरांकडून अपेक्षा जास्त आहे. तर सर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो. आपण शाळेत आला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कॅलेंडरची पानं मला नाही वाटते जास्त पलटवायची गरज पडेल महिन्याने. लवकरच सगळ्या सुविधा प्राप्त होऊन जातील आणि तो महिना निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी एक काहीतरी अचिव्हमेंटचा महिना राहील. निश्चित साहेबांना शाळेत बोलवूया. ज्यावेळेस सगळं मिळून आपल्या तो मिळून जाईल सगळं साहित्य, बाकायदा सरांना शाळेत बोलवून आपण कार्यक्रम घेऊन सरांचे व्यक्तिशः आभार त्या कार्यक्रमात आपण निश्चित घेऊया. तर सरांना विनंती आहे की कृपया आम्हाला जी मदत पोहोचू शकाल ती कृपया उपलब्ध करून द्या. आम्ही नेहमी आपल्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आपल्या पाठीशी राहणार याची हमी देतो. धन्यवाद.